तू घरशील मी टाईप करू सर तर तुम्ही आम्हाला सुखानं असं सध्या एवढं ऍक्टिव्ह करून टाकलं की रात्री लक्ष ठेवायचे. कृष्णा पकड ना. 1 वाजता कॅन्सल. एक मिनिट एक सेकंड. सर अमरावतीच्या जागेसंदर्भात दोन्ही गटाचा दावा कायम आहे. एकीकडे नवनीत राणा आहे, दुसऱ्या बाजूला तुम्ही ती जागा मागच्या वेळी लढवली होती आणि ती शिवसेनेच्या कोट्यातली जागा आहे. आज तुम्ही प्रदेशाध्यक्ष भेटलाय, काय नेमकं बोलणं झालं, कशा पद्धतीनं तिढा? नाही, हा विषय बाजूला ठेवूया. विषय की गेल्या 7 निवडणुका युती झालेल्या दिवसापासून अमरावतीची जागा शिवसेनेने लढलेली आहे. पहिले भार सागळे लढले, मग अनंत घोडे लढले 3 वर्ष, आणि मी 3 वेळा लढले. 7 वेळा आम्ही शिवसेना. हे आमचा कायदेशीर अधिकृत अधिकार या जागेवर आमचा आहे. आणि मागच्या वेळेला थोड्या मताने आपण हरलो आहे, परंतु आजचं तिथलं वातावरण जर पाहिलं तर आपल्यासाठी लोकांनी माझ्यासाठी पर्टिक्युलर मागणी मुस्लिम समाज धरून, म्हणजे जो मुस्लिम समाज कधी शिवसेनेला किंवा BJPला मतदान शक्यतो करत नाही. पण कालच मी अमरावती होतो, ते सगळेजण माझ्याकडे आले. कुठल्याही चिन्हावर लढला, कुठल्या पक्षातून लढा, आम्हाला कारण रिव्हेंज घ्यायचा आहे त्या बाईचा. मागच्या वेळेला आम्ही सगळ्यांनी मिळून तिला मतदान केलं आणि ती ज्या पद्धतीने वागली ते आम्हाला अजिबात मान्य नाही. ही त्यांची भाषा आहे. त्यांचं पत्रक पण आज निघालेलं आहे, वर्तमानपत्रामध्ये बातम्या कदाचित आल्या असतील. सांगायचं तर आम्ही का अधिकार सोडावा त्या जागेचा, जर हे सगळं स्पष्ट आहे. आणि ती जर BJPतून लढली असती मागे तर एक वेळा आपल्याला ग्राह्य धरता आला, पण ती राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर त्या ठिकाणी लढली. चिन्हही त्यांचं नाही. मग काय म्हणून तिने कुठला अधिकार सांगावा, हा आमच्या मनावर. आणि एवढं वातावरण खराब असताना तिच्या अजूनही तो प्रश्न लुमकळत ठेवणं हे खरं आश्चर्य आहे. माझं या शब्दाला आता उल्लेख मुस्लिम त्या शब्दाला धरून एक प्रश्न विचारतो की महायुतीत तुम्ही सगळे एकत्र आहात. कदाचित काल देवेंद्र फडणवीस अकोल्यात होते आणि त्यांनी देखील बोलले की ती जागा जाऊ शकते त्यांना, पण स्पष्ट बोलले नाही. मग आता महायुतीत जर समजा ती जागा गेली तर हा विरोध किंवा हा रिव्हेंज मी शब्द म्हणतोय. तुम्ही फक्त रिव्हेंज हा शब्द पुन्हा एकदा तुम्हाला समजावून सांगा. ही मुस्लिम मंडळीची भाषा. आम्ही सगळे एकत्र येऊन तिला एक गठ्ठा मतं आम्ही दिली होती, पण ती ज्या पद्धतीने वागली संपूर्ण 5 वर्षामध्ये हे आम्हाला अतिशय खटकलेलं आहे. आणि मग कसल्या परिस्थिती आम्हाला चालत नाही. सर, याला लागूनच तुम्ही काही दिवसांपूर्वी अजित पवारांची देखील ते एका कार्यक्रमात आल्यानंतर तिथे देखील एक भेट घेतली होती. बऱ्याच वेळा तुमचं बोलणं देखील झालं होतं. फक्त तुम्हीच नाही तर महायुतीतले पक्ष असतील किंवा सगळ्यांचा त्यांना तीव्र विरोध दिसतोय, तरी देखील ती जागा म्हणजे कोडं उलगडत नाहीये. काय वाटतं तुम्हाला, कशामुळे ताणलं जाते? हे कोडच आहे खरे, म्हणजे कुणालाच उलगडत नाही. 500-550 त्यांचे कार्यकर्ते होते आणि त्या सगळ्यांनी एक इव्हन ठराव करावा तसं केले. कसे कुणी चालेल आपल्याला, पण हिला मतदान आम्ही मदत करणार नाही. तुम्ही आता बावनकुळेंची भेट घेतलेली आहे, त्यांनी काही शब्द तुम्हाला दिलेला आहे का? कारण मागच्या 5 वर्षांमध्ये कुटुंबियांची भूमिका ही भाजपशी सुसंगत असणारी आहे, त्यामुळे ते अशा पद्धतीने भूमिका घेऊ शकतात. नाही, इथे आम्ही भेटायला येण्याचं कारण किती केलं तर ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि आपलं म्हणणं त्यांच्याकडे प्रत्येकाकडे मांडणं हाच उद्देश आहे, बाकी काहीच नाही. जे आता मी तुमच्याशी बोलतो यापेक्षा वेगळं आम्ही काहीच बोललेलं नाही, बोलू शकत नाही. कारण प्रत्येकाला पटवणं आणि तिथले स्थानिक पदाधिकारी पटवलं म्हणण्यापेक्षा ते स्वतःच विरोधात आहेत. जे कोणी BJPचे असतील किंवा अन्य कुठल्या पक्षाची ते सुद्धा विरोधात आहेत. त्यामुळे आपलं म्हणणं प्रत्येक याच्याकडे मांडणं हे आपलं काम आहे. फडणवीस साहेबांच्याकडे आम्ही मांडलेलं आहे. आता मगाशी आपण अजितदादांचा उल्लेख केला. त्यांना ही वस्तुस्थिती काय एवढंच ते निर्णय घेणार होते, मला माहिती आहे ना, घेऊ शकतात का, हे सगळे मिळून एकत्र बसतील त्यावेळी निर्णय घेतील किंवा त्यात पार्टिसिपेट होतील. परंतु आपली त्या ठिकाणी म्हणणं काय मांडणं यापलीकडे काही उद्देश. तुम्ही जे मांडलंय त्याच्यावरती काही बावनकुळेंनी काही सांगितलं का? तुम्ही जे तुमचं म्हणणं आहे की मी वर मांडतो त्यांच्याकडे, यापलीकडे काही
स्थानिक पातळीवरचं हे चित्र पाहता फक्त अमरावतीच नाही तर बारामती असेल किंवा आणखी काही मतदारसंघ असतील जिथे महायुतीचे इच्छुक उमेदवार एकापेक्षा अधिक असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे मतभेद आहेत. स्थानिक पातळीवरचे वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी होत आहेत, मात्र अजून उमेदवार घोषित नाहीये. उमेदवार घोषित झाला आणि तुम्हाला तो पटण्यासारखा नसला जसं तुम्ही आत्ता म्हणताय, तर महायुतीचा उमेदवार म्हणून तुम्ही त्यांना येत्या काळामध्ये मदत कराल की स्थानिक पातळीवरचं चित्र काही वेगळं असेल? जर तिथल्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेच विरोध करणार आहेत, त्यांनी स्पष्टपणे निवेदन करून वरपर्यंत कळवलेलं आहे, सर्वे झालेला आहे, तर त्यामुळे त्यांची जी भूमिका आहे त्यापेक्षा मला काय वेगळी घेता येईल भूमिका? उलट त्यांची माणसं जर त्यांच्या बाजूला नसतील तर माझा तर काय संबंधच येत. शिंदे गटाचे शिवसेना शिंदे गटाचे 2 ज्येष्ठ नेते महायुतीमध्ये कुठेतरी मतभेद असताना पाहायला मिळत आहेत. बारामतीमध्ये विजय शिवतरेंनी भूमिका घेतलेली आहे, अमरावतीमध्ये तुम्ही भूमिका घेतलेली आहे. काय होतं नाही अजित पवार ह्याला नाव हे पाहत ते जोडू नका माझ्याशी. पण शिवतरेंचा विषय वेगळा आहे, सगळ्या अर्थाने वेगळा आहे. त्यांचे वैयक्तिक हेवे दावे आहेत, त्याच्यातून ते हे करतात. माझे वैयक्तिक कोणाशीच दावे नाही आहेत. आमचे सगळ्यांशी अतिशय चांगले संबंध आहेत. केवळ आता निवडणूक आहेत, माझी मतं आहेत, ती त्यांची मतं आहेत म्हणून आम्ही जुळत नाही. तुम्ही केव्हाही माहिती घ्या, अमरावतीच्या तुमच्या प्रतिनिधीला विचारा. माझे आणि त्यांचे इतर पक्षाशी माझे चांगले संबंध, इतर पक्षाशी. म्हणजे जर त्या ठिकाणी मला उमेदवारी मिळाली तर इथपर्यंत स्पष्ट आहे की कदाचित तिथे इतर जे पक्ष आहेत कदाचित तीव्रपणे त्या ठिकाणी निवडणूक लढणार. याला लागूनच बोलले की इकडे तुम्ही चर्चेचं निमंत्रण इकडे म्हणजे चर्चेसाठी येत आहे, तिकडे ते देखील जात आहेत. पण काही दिवसांपूर्वी रविरामाचं एक वक्तव्य होतं की माझ्या विरोधात जे कोणी बोलतंय त्यांना मी माझ्या स्टेजवर येऊन आणायला बघ. ही भाषा म्हणजे तुम्ही ही कसं बघताय? नाही, म्हणून पहिले तुम्ही एक समजून घेण्याची गरज आहे. ज्याला त्या ठिकाणी उमेदवारी आहे ती भाषा जर वापरली तर मला सांगा कोण आणखी आत्ताच असंतोष आहे त्यात तेल ओतण्याचा प्रकार आहे की नाही मला सांगा. हे त्याला इमॅच्युअर म्हणायचं का आगाऊपणा म्हणायचं असं काहीतरी आहेत. हे सगळे आम्ही त्या अभिजित तर प्रत्येक वेळी त्यांनी कुठले स्टेटमेंट केलं तर योग्य ते उत्तर देत असतो. तुम्ही सगळेजण त्याचे साक्षीदार. आता काय त्याला काय एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही आता पक्षश्रेष्ठींना भेटताय, सगळीकडच्या चर्चा करता आहात उमेदवारीबद्दल. अद्याप उमेदवारी यादी जाहीर झालेली नाही. मात्र जर यादी जाहीर झालेली आणि नवनीत राणांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली किंवा तशा पद्धतीचा निर्णय भाजपकडून घेण्यात आला की त्यांना एकदा संधी दिली पाहिजे, तर तुम्ही त्यांना येत्या काळामध्ये मदत करणार? हा एक विषय लक्षात घ्या की हा विषय नंतरचा काय परिस्थिती काय त्याच्यावर निर्णय घ्यायचे असतात. ॲडव्हान्समध्ये कुठले निर्णय घ्यायचे नसतात. ज्यावेळेला एखादी सीट किंवा एखादी गोष्ट डिस्प्यूटमध्ये आहे त्यावर आपण कुठलं भाष्य करणं हे नक्कीच योग्य नसतं. त्यामुळे आज मी त्याच्यावर उत्तर काय देणार नाही.